पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। या वर्षी आमदारकी भोगणारा उमेदवार तर डिपॉझिट ही वाचवू शकणार नाही। सुरेश सोनावणे यांचा घणाघात। गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारामध्ये आता रंगत आली असून गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार म्हणून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलाय। त्यामध्ये गरुड झेप अकॅडमीचे डॉक्टर सुरेश सोनावणे यांनी प्रचारात मुसंडी घेतली असून प्रचंड प्रमाणात त्यांना जनतेचा प्रतिसाद मिळतोय। काल लासूर स्टेशन, डोनगाव, धामोरी, नायगाव, पिंपळगाव, खुलताबाद अशा ठिकाणी घरोघर जाऊन भेटीगाठी देत आहेत। रायपूर या ठिकाणी आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता समोरचा उमेदवार हा 17 वर्ष आमदारकी भोगलेला आहे, परंतु या तालुक्यामध्ये एकही काम त्यांनी केलेलं नाहीये। त्यामुळे मी नवतरुणांना नोकरी, शालेय शिक्षण, शेतीपूरक उद्योग, 24 तास वीज, चांगल्या प्रतीचे रस्ते असे अनेक समस्या आहेत त्या मी सोडवणार आहे। समोरचा उमेदवार हा बाहेरचा असून मी येथील भूमिपुत्र आहे, त्यामुळे जनता मलाच पसंत करील आणि भरभरून मतदान करून निवडून देतील। तर समोरचे उमेदवार हे आपले डिपॉझिट ही वाचवू शकणार नाहीत असं नाव न घेता आमदार सतीश चव्हाण यांना टोला लगावलाय आणि मी पैशांच्या जोरावर नव्हे तर माझ्या मायबाप जनतेच्या मतावर निवडून येणार आहे असं रायपूर येथील पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलंय। आप्पासाहेब वंजारे, वन भारत न्यूज, गंगापूर। आज गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचा या ठिकाणी बिगुल वाजलेला आहे आणि या ठिकाणी प्रस्थापित या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही पक्षांनी या ठिकाणी दोन्ही आघाडी या मातबारचे उमेदवार दिलेले आहेत, परंतु त्यांच्या बाले किल्ल्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावर सुरुंग लावण्याचं काम या ठिकाणी अपक्ष उमेदवार गरुड झेपचे सर्वेसर्वा सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर सुरेशजी सोनवणे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याच बोलून आपण ऐकून घेऊया। या ठिकाणी मातबर या पक्षाला नेत्याला आहे, तुम्ही या ठिकाणी कसे या ठिकाणी तोंड देऊ शकता, त्या कसे त्यांच्या सामोरे जाऊ शकता आणि जनतेसाठी तुम्ही काय करू शकता, आपण त्याच्याशी या ठिकाणी चर्चा करूया। सर, आपण या ठिकाणी खुलताबाद विधानसभा, गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रस्थापित या ठिकाणी मातब्बर उमेदवार तुमच्या समोर आहे, पण तुम्ही कुठला मुद्दा घेऊन या ठिकाणी निवडून लागा? तुम्ही त्यांना मातब्बर म्हणतात, मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो, हे फक्त पैशाने मोठे आहेत, भावना शून्य लोक आहेत। एक 15 वर्ष आणि एक 17 वर्ष लोकांना लुबाडणारे लोक आहेत। 15 वर्षामध्ये जनतेची त्या ठिकाणी नासाडी केली, गावागावाचा विकास कुठला, गावं त्या ठिकाणी म्हणजे बेचिराग करण्याचा प्रयत्न या दोन्ही नेत्यांनी केलाय। जे आता 17 वर्षाचे आमदार निवडणूक लढू इच्छितात, 16 वर्षात या आमदाराचं या मतदारसंघात नाव तरी माहीत होतं का? त्या आमदाराने 10 लाख रुपयाचा निधी एका गावात दिलेला दाखवा 16 वर्षात। आताच का तुम्हाला इलेक्शनच्या तोंडावर मतदाराचा फुलका येतो हा प्रश्न आहे। आणि 15 वर्षाचा तर नीती शून्य माणूस आहे, त्याला फक्त मोठ्या मोठ्या बाता करायच्या एवढंच कळतं। मला वाटतं हे मातबर नाही, माझी लढाई कोणासोबतही नाही, मी मोठा मताधिक्याने यांचं त्या ठिकाणी डिपॉझिट पर्यंतही दोघं पोहोचतील की नाही अशी त्या ठिकाणी शंका आहे आणि माझा विजय हा निश्चित आहे। हे होते आपल्यासोबत सन्माननीय अपक्ष उमेदवार सन्माननीय सुरेशजी सोनवणे सर। आणि आता 20 तारीखच या ठिकाणी ठरवेल तर नेमकंच गंगापूर खुलताबाद विधानसभेची माळ ही कोणाच्या काळात पडणार आहे। मी वन भारत न्यूज साठी आप्पासाहेब वंजारे, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद।